नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। आज आपण बनवणार आहोत, मी ते तुम्हाला पुढे सांगते, पण आता सध्या मी कुकर लावत आहे। तर मी कुकर लावताना डाळ आणि भात हे एकत्रच लावत असते 2 डब्यांमध्ये। हे असं कुकर लावलं की ते फास्ट होऊन जातं। तर मी डाळीमध्ये हळद टाकत असते आणि आपलं भातामध्ये मीठ टाकत असते आणि ते टाकून झालं की मग कुकरमध्ये 1 तांब्याभर खाली पाणी टाकत असते आणि मग डबे ठेवत असते आणि कुकर होऊ देते। कुकरला 4-5 शिट्ट्या झाल्या की कुकर तोपर्यंत होते। तर आपण आता तयारी करूया। आता ते खास आता सांगते कशाची, तर ती तयारी करणार आहोत आपण भंडाऱ्यासारखं लागणारं आंबट वरण, जे की आमच्याकडं नेहमी बनतं। तुम्ही बनवत असाल, पण आता चला माझ्या पद्धतीने मी कशी बनवते ते तुम्हाला दाखवते। त्यासाठी साहित्य आपल्याला लागणार आहे। मी आता लसूण सोलत आहे। लसूण सोलून झाल्यानंतर 1 टोमॅटो, 1 कांदा, कढीपत्ता, थोडीशी अद्रक आणि आपली हिरवी ताजी कोथिंबीर। आणि त्यासाठी आंबट वरण करायचं आहे म्हटल्यानंतर आंबट काय असणार, तर त्या असणार चिंचा। आणि मी खास करून ताज्या आपल्या नवीन चिंचा आणलेल्या होत्या, तर त्या चिंचा फोडून घेणार आहे आणि त्या भिजू घालणार आहे पाण्यामध्ये। तर बघूया। चिंचाही भिजायला टाकल्या आहे। तर आता चिंच भिजेपर्यंत आपण आता कांदा, टोमॅटो वगैरे चिरून घेणार आहे। आता हे सर्व मी चिरत असताना तुम्हाला आंबट वरण हे कशाचं असतं ते सांगते। खास करून तुरीच्या डाळीचं असतं वरणाचं। ज्यावेळेला आपण साधी फोडणी देतो तर ते तडका वरण वगैरे करतात, पण हे आंबट वरण म्हणजे याला कांदा, टोमॅटो, अद्रक लसूणची पेस्ट आणि मेन म्हणजे चिंच आणि गूळ हे टाकलं जातं, जेणेकरून ते आंबट गोड बनतं। जर तुम्ही भंडाऱ्यामध्ये खाल्लं असेल ना, तर हे तुम्हाला नक्की त्याची आठवण देईल आणि समजेल की मी का असं बोलते। मी जे बनवलं तर नवीन चिंचा टाकल्यामुळं याला इतकी भारी टेस्ट आली ह्या वरणाला, मला मग कळालंही नाही। मी आता जस्ट व्हिडिओ एडिट करते त्यावेळेला मला कळतंय की मी जो व्हिडिओ एडिट केला मी एक आंबट वरण म्हणून केला, पण मग ज्यावेळेला ते मी खाल्लं त्यानंतर मला कळालं की हा व्हिडिओ आपण खास करून आपल्या प्रेक्षकांना सांगू शकतो की हे वरण जसं आपण भंडाऱ्यात खातो त्या पद्धतीने लागतं। तर तुम्हीही करून बघा, जेणेकरून तुम्हालाही भंडाऱ्याचं जर आठवण येत असेल तर तुम्ही असं वरण करून नक्की खाऊ शकता। आता बोलण्यात वेळ पुरणार नाही, पण व्हिडिओ खूप फास्ट चालू आहे। आता मी गॅसवरती कढई ठेवली आहे। पहिले तेल टाकलंय 2 पळी। तेल टाकल्यानंतर त्यात जिरं मोहरीची फोडणी दिली, त्यात कांदा टाकलाय, कढीपत्ता टाकलाय, तो मस्त परतून घेत आहे। आणि त्यानंतर कांदा मी जे अद्रक आणि लसूणची खलबत्त्यात मेन पेस्ट केली आहे त्याची चव फार वेगळी असते, तुम्ही ट्राय करून बघा। खलबत्त्यात ठेचल्यानंतर मग मी ते परतायला टाकलंय, ते परतून घेते छान। कांदा मस्त थोडा परतत आला की आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे, पण तोपर्यंत माझी चिंच भिजून गेली, तर मी चिंचेचा गरही काढून घेतला आहे। तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने गर काढते। चला तर आता थोडा कॅमेरा झूम केलाय, तुम्हालाही दिसलं पाहिजे की मी नेमकं करते काय। तर आता मी त्यात टोमॅटो टाकून घेतलाय, टोमॅटोला छान त्यालाही परतून घेतेय। हे कांदा आणि टोमॅटो छान परतून झाल्यानंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये मसाले येणार आहेत, तर तेही मी सांगते तुम्हाला की मसाले काय टाकणार आहे। मसाले टाकायचे झाले तर ते काही असे वेगळे नाही आहे, आपण जे नेहमी टाकतो रेग्युलरवाले तेच मसाले आहेत। इथं मी लाल तिखट टाकणार आहे, जे आपण रेग्युलर खातो ते। त्यानंतर यात मी काश्मीरी लाल तिखटही टाकणार आहे आणि कांदा लसूण मसाला टाकणार आहे आणि आपला जो खडे मसाला असतो त्याचे गरम मसाला, माझ्याकडं गरम मसाला आहे तर मी तो टाकणार आहे, जेणेकरून खडे मसाल्याची पण स्वाद आलाच पाहिजे मसाला म्हटल्यानंतर, आणि त्या वरणाची टेस्ट त्याच्यानुसारच येते। अशा प्रकारे मसाले टाकून झाले की तेही छान परतून घ्यायचे आहे। ते परतून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे चिंचेचा जो आपण गर काढलेला आहे, तो आपल्याला याच्यामध्ये छान शिजवून घ्यायचा आहे, तर आपल्याला तो टाकायचा आहे याच्यामध्ये। नवीन चिंचेची जी काय टेस्ट येते ना, ती खरंच तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही, ती खरंच बेस्ट असते। कारण की बाकी आपल्या ज्या आपण चिंचा रेग्युलरवाल्या असतात ना, की ज्या काळ्या झालेल्या असतात, त्याची टेस्ट वेगळी आणि नवीन चिंचांची टेस्ट नक्कीच वेगळी येते। तुम्ही ट्राय करा, नवीन चिंचा आणलं तर नक्की हा वरणाचा आस्वाद घ्या करून। चिंचेचं गर टाकल्यानंतर हे आपल्याला ते छान शिजवून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये।
त्यालाही तेल सुटायला लागेल असं आपल्याला मसाला छान परतून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये, चिंचेच्या गरामध्ये. तो शिजून झाला की मग आपल्याला आपण जी डाळ शिजवली आहे, तर आता मी ते कुकरमधून काढणार आहे आणि ती काढल्यानंतर मी त्याला रईने मोडून घेणार आहे डाळीला. डाळ मोडून झाली की मग मला ती डाळ वरणामध्ये टाकून घ्यायची. वरणामध्ये म्हणजे आपण जे चिंचेचं गर शिजवलेलं आहे ना, त्याच्यामध्ये आपण त्याला जे तेल सुटलं आहे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. ते टाकून झाली की मग आपल्याला त्याच्यामध्ये आपल्या अंदाजानुसार आपल्याला पाणी टाकायचं आहे. मी हे साधारण 3 जणांसाठी वरण बनवलं आहे, म्हणजे 4 जणही ॲडजस्ट होतात आपल्या खाणाऱ्यांनुसार आहे. तर तुम्ही असं 3 ते 4 जणांसाठी नक्की हे वरण बनवू शकता. मी तांब्याचं थोडं कमी पाणी टाकलं आहे. तुम्ही तांबरही टाकलं तरी ह्या डाळीमध्ये नक्की ॲडजस्ट होऊन जाईल. आणि अशा प्रकारे आता पुढे मी त्याच्यामध्ये गूळ टाकून घेतला आहे आणि मीठ आहे चवीनुसार, तर तेही तुम्ही टाकून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकलं आहे, गूळ टाकलं आहे. आता गूळ चांगला त्याच्यामध्ये पगळेपर्यंत आणि छान उकळी येईपर्यंत आता आपल्याला थांबायचं आहे. आणि हिरवीगार आपली ताजी कोथिंबीर त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे, ती त्याच्यामध्ये खूप छान लागते. आता अशा प्रकारे माझं वरण उकळलं आहे. आता वरण उकळल्यानंतर तुम्ही लास्टला बघू शकता की वरण कसं झालं आहे. आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा नवीन नवीन रेसिपी बघायच्या असेल तर माझ्या चॅनलचे सबस्क्रिप्शनचे बेल आयकॉन नक्की दाबा. तोपर्यंत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.